केव्हापासून या ठिकाणी रांगेत आहेत? तर 6 वाजल्यापासून साहेब आलो इथं मी. हम्म. आता 1 वाजायला. दिवसभर तर ट्रॅक्टर चलीन लागायले, पण आता डिझेलसाठी रात्रभर इथं बसून राहायला लागायले. आता डिझेल कधी भेटते काय माहिती, सकाळी मनाही सुटल. आता सकाळवर बसून राहायचं इथं. आता त्याच्या झोपी जावं तर पुन्हा कॅन्डी इकडे तिकडे जाईल, कोणी कॅन्डी घेऊन जाईल, त्याच्यामुळे जागच बसणं लागायले. आता काय सरकारचं म्हणणं आहे कोणाला ठाव. हा, जेवण पिवणच काय चाललं आता, आतरून नाही पांघरून नाही तसंच झोपायचं इथं. पडा ये नाही बी झोपा ये नाही बी. लेकरं बाळ तिथं, बायको बी म्हणाली काय येतो का नाही की घरला. हा, हो ना. काय काम रखडले शेतात? समजे शेतीचे कामच राहिलेत आता. पेरणी नांगरणी चालू आहे, रोटर चालू आहे, बेड मारायचे काय नाही. डिझेलच नाही तर काय करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला म्हणायलो बाबा तू डिझेल आणून देते, मग ते मला काय करायचं. हा, फक्त तू आमाचं करून दे शेतातलं काम. मामा केव्हापासून येत तुम्ही इथं? मी दुपारी 2 वाजल्यापासून आहे आणि आणखी बी डिझेल काही मिळालेलं नाही मला.